राज्यातील जनतेचे आशीर्वाद, वरिष्ठ नेत्यांचे सहकार्य आणि सहकाऱ्यांची साथ यांच्यामुळे जपानमधील कोयासन विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी मला मिळाली। ही पदवी मी महाराष्ट्रातील जनतेला समर्पित करतो। राज्यासाठी आणि देशासाठी जे चांगलं करता येईल ते मी करेल अशा भावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2035 मध्ये 75 वर्ष पूर्ण करत असलेल्या महाराष्ट्राच्या विकासाचे मानचित्र तयार करत असल्याचं सांगितलं। मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस यांना कोयासन विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली। उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी भावोत्कट मनोगत व्यक्त केलं। भारत जपानच्या मैत्री संबंधांचा आढावा घेताना त्यांनी महाराष्ट्र विकासाचा रोडमॅप मांडला। ते म्हणाले की कोयासन विद्यापीठ हे कुकाई यांनी सुरू केलं। त्यांनी बुद्धिझम जपानमध्ये रुजवला। जगातील महत्त्वाचं केंद्र म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। त्यांनी हा सन्मान दिल्याबद्दल या विद्यापीठाचा मी ऋणी आहे। मी दीक्षाभूमीच्या शहरातून येतो, त्यामुळं बुद्ध धम्माच्या प्रसारात असलेल्या या सर्वात जुन्या विद्यापीठाकडून सन्मान हा भावोत्कट क्षण आहे। या क्षणी भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, असं फडणवीस म्हणाले। महाराष्ट्र कोयासन मैत्रीची सुरुवात तत्कालीन पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांच्या काळात झाली। त्यानंतर मुख्यमंत्री असताना मी तिथं गेलो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तिथं आपण उभारला। आताही ही मैत्री निरंतर सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं। जपाननं सातत्यानं भारताला आणि महाराष्ट्राला मदत केली आहे। जपान हा आपला अतिशय जवळचा आणि विश्वासू मित्र आहे। त्यामुळेच हा केवळ मैत्रीचा नव्हे तर सांस्कृतिकदृष्ट्या जोडणारा अध्याय आहे। कोयासन विद्यापीठानं डॉक्टरेट देताना पायाभूत विकास, औद्योगिक विकास, जलसंधारण, सामाजिक समता या गोष्टींचा विचार केल्याचं ते म्हणाले। आपल्या राज्यानं पायाभूत क्षेत्र विकासात जपानचा मोठा वाटा आहे। आपली भुयारी रेल्वे, ट्रान्स हार्बर लिंक, समुद्र सेतू यासह अनेक प्रकल्पासाठी मोठी मदत जपान सरकारनं केली आहे। याशिवाय शिक्षण, कौशल्य विकास या क्षेत्रात जपाननं मदत केली आहे। आगामी काळात वर्सोवा ते विरार ही सी लिंक तयार करण्याची चर्चा झाली आहे। पूर नियंत्रण क्षेत्रात जपानची मदत घेऊन काम केलं जाणार आहे। आता आपण या क्षेत्रात अशा ठिकाणी आहोत की इतर राज्यांना आपल्यापर्यंत पोहोचायला खूप वेळ लागेल, असं त्यांनी नमूद केलं। उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की पायाभूत सुविधा ही विकासाची गुरुकिल्ली आहे। आज महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत क्रमांक 1चं राज्य आहे। महाराष्ट्र हे स्टार्टअप कॅपिटल झालंय। कोणतेही राज्य पुढे न्यायचे असेल तर चांगल्या प्रशासनाची गरज असते आणि महाराष्ट्र हे त्यासाठी ओळखलं जातं। आपण 2014 ते 2019 मध्ये जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून जलसंधारणाचं काम मोठं केलंय। त्यामुळं देशाच्या तुलनेत राज्यातील जमिनीची पाणी पातळी उंचावण्यास मदत झाल्याचं ते म्हणाले। ही सगळ्यात मोठी सीलिंग तयार करण्याच्या संदर्भात किंवा मुंबईचं जे फ्लड मिटिगेशन आहे, टोकियोच्या धर्तीवर तशाच प्रकारचं फ्लड मिटिगेशन हे मुंबईमध्ये करायचं, या संदर्भातला एक प्रोजेक्ट की ज्याला अतिशय सकारात्मक अशा प्रकारचा प्रतिसाद हा जपान सरकारने दिला आणि त्याही संदर्भात आपलं काम पुढे चाललंय। नवीन मेट्रो लाईन्सच्या संदर्भात असेल, शिक्षणाच्या क्षेत्रात असेल, स्किलिंगच्या क्षेत्रात असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये जपानची खूप मोठी मदत ही आपल्याला या ठिकाणी मिळाली आहे। आणि मला विश्वास आहे की हे जे काही पायाभूत सुविधांचं कार्य या महाराष्ट्रामध्ये 2014 नंतर आपण सुरू केलं, आज हे कार्य जेव्हा पूर्ण होईल त्यावेळी महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चरली देशातल्या अग्रगण्य राज्यात आधी होताच, पण अशा परिस्थितीमध्ये पोहोचेल, अशा स्थितीत पोहोचेल की कदाचित इतर राज्यांना आपल्यापर्यंत यायला बराच कालावधी लागेल। इतक्या मोठ्या प्रमाणात आपण ही कार्य हातामध्ये घेतली आहेत, ही कार्य आपण पूर्ण करतोय।